मंडळी, घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूपच भारी दाखवलाय. मंडळी, मालिकेमध्ये आता खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. ज्या नानांना शर्वरी आणि राहुलने मारलं होतं त्या नानांची आता एक खतरनाक एंट्री होणार आहे आणि त्याच्यामुळे राहुल आणि या शर्वरीचा प्लॅन पूर्णपणे चौपट होणार आहे. मंडळी, ज्या क्षणी आता नानांनी सगळं सत्य सांगितलंय त्यावेळी हे शर्वरी आणि राहुल आता सगळे आरोप एकमेकांवर ढकलायला लागलेले आहेत. शर्वरीने अगदी चतुरीने सगळे आरोप आता ह्या राहुलवर टाकलेत आणि कशा पद्धतीने ह्या राहुलनेच नानांना आणि विक्रांतला मारलं हे सगळे सगळे आरोप आता तिने राहुलवर टाकलेले असतात. पण राहुलने आता शर्वरीच्या विरोधात सगळे पुरावे त्याच्याकडे आधीच गोळा करून ठेवलेले असतात. म्हणजे ही शर्वरी कधीही पलटी मारू शकते, आपल्याला या सगळ्यामध्ये फसवू शकते, अडकवू शकते, हे सगळं सगळं काही राहुलने आता स्वतःकडे ठेवलेलं असतं. आणि त्याच वेळेची आता संधी साधत राहुलने स्वतःचं तोंड उघडलंय आणि शर्वरीचा हा प्लॅन अगदी पुराव्यासकट सगळ्यांसमोर आणलाय. तर मंडळी, इतकंच नाही तर हा जेव्हा राहुल आता इकडे जेव्हा ऋषिकेशला मारायला गेलेला असतो तेव्हा सुद्धा त्यांनी असं काही केलेलं असतं ज्याच्यामुळे आता तो प्लॅन ऋषिकेशला सुद्धा आधीच माहीत पडलाय. म्हणजे हा सुद्धा राहुलचा एक प्लॅन होता, कारण त्याला आधीच माहीत होतं की शर्वरी आपल्याला फसवणार आहे. आणि मंडळी, आता शर्वरीने 2 नाही तर 3 खून केलेले आहेत. आता तिसरा माणूस कोण आहे, नेमकं तिने हे सगळं कसं केलं, सगळं काही आपण सविस्तर बघूया. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. मंडळी, इकडे जानकीने हातातून पैसे आणलेत, म्हणजे 1 कोटी रुपयांची बॅग ती आता घेऊन आलेली आहे आणि त्या माणसाकडे वाट बघत असते जो माणूस नानांचा मोबाईल घेऊन येणार असतो. पण कित्येक वेळ झाला आता तो माणूस अजून आला नाहीये. जानकीला कळत नाही की हा माणूस का आला नाहीये. तर मंडळी, तेवढ्यात इकडे ना आता दाखवलंय की हा जो राहुल आहे तो इकडे ऋषिकेशला मारण्यासाठी आलाय आणि त्याने आता हॉस्पिटलचे जे लाईट्स असतात ते लाईट्स ऑफ केलेत आणि तो इकडे बघत असतो की कोणी इकडे आहे की नाही. त्या संधीचा फायदा घेत तो चाललेला असतो. पण तेवढा ती शर्वरी त्याला फोन करते आणि म्हणते की कुठे आहेस, तुला सांगितलेलं का मी केलंस का, तुला मी काय सांगितलं होतं, अजून तो माणूस इथे आलाच नाहीये. मंडळी, हा राहुल तिच्यावर चिडतो आणि म्हणतो की तू का सारखी सारखी फोन करतेस, मला कळतं मला काय करायचं ते, सतत ऑर्डर ऑर्डर सोडत जाऊ नकोस मला. तर शर्वरी म्हणते जास्त शहाणपणा करायचा नाही, स्वतःच्या लायकीत राहायचं, स्वतःची लायकी काय आहे ना ते आधी बघ आणि मग बोल. मी सांगितलेलं माझं काम करायचं, माझ्याच पैशांवर जगतो आणि माझ्यावरच रुबाब दाखवतोय का. मंडळी, आता खरं तर ह्या दोघांमध्ये पण वाद निर्माण झाले बरं का. आता हे दोघं सुद्धा एकमेकांची लायकी काढतात. त्यावर आता हा म्हणतो की ही माझी लायकी काढते का, तुझी लायकी काय आहे ना आता ही मी तुला दाखवून द्यायची वेळ आलेली आहे. आणि मंडळी तो म्हणतो की हो हो, सगळं करणार आहे मॅडम, तुम्ही जसं सांगितलं ना तसं सगळं काही करणार आहे, नका हा काळजी करू. शर्वरी आता ह्या राहुलला परत म्हणते की खरं खरं सांग, खरं सांग की तू आता कुठे आहेस, काय करायला चाललायस तू आता. तेवढा आता ही शर्वरी हा राहुल म्हणतो की हे बघ, मी काय करायचं काय नाही करायचं प्रत्येक गोष्टीत तू शहाणपणा करायचं नाहीये. तू जे सांगितलंस ते मी केलंय ना, आता मला जे करायचंय ना ते मी करणार, ते तू मला शिकवायचं नाहीये. आणि आता ह्याने ना रागाने तिचा फोन ठेवलाय. मंडळी, ह्या दोघांमध्ये ना खरं तर आता खरं दुश्मनी दाखवली आहे. पण हा राहुल आता मनातल्या मनात विचार करत असतो की ही शर्वरी हिच्यापासून 2 हात सेफच राहिलं पाहिजे, कारण ही मुलगी पैशांसाठी काही करू शकते, स्वतःच्या जन्मजात्या बापाला मारू शकते, नवऱ्याला मारू शकते, ही माझंही काही करू शकते. काही झालं ना तरी मी ह्या सगळ्यामध्ये अडकलो नाही पाहिजे. मला स्वतःला सोडवण्यासाठी आणि सेफ ठेवण्यासाठी काहीतरी मला करावं लागणार आहे. आणि मंडळी, हा राहुल इतका शहाणा आहे ना की त्याने आता शर्वरीच्या विरोधातले सगळे पुरावे असे गोळा करून ठेवलेत. म्हणजे नानांना ज्या वेळेला मारलं शर्वरीने तेव्हाचा तो व्हिडिओ वगैरे त्याच्याकडे आहे तर आहेच. पण मंडळी, अजून एक मोठा ट्विस्ट दाखवलाय, म्हणजे जे विक्रांत आणि नानांसोबत जे काही झालं होतं त्या सगळ्या गोष्टींचे पुरावे ह्या राहुलकडे आहेत आणि त्याने ते शर्वरीच्या विरोधात लपून ठेवलेत. कारण ही जर आपल्याला क्रॉस गेली तर आपण ह्या सगळ्यातून बाहेर पडायला पाहिजे. तर मंडळी, आता त्या संधीचा फायदा साधून आहे ना हा राहुल ऋषिकेशच्या रूममध्ये आलाय बरं का. लाईट्स गेलेले असतात. आता ऋषिकेश आणि ह्या राहुलमध्ये प्रचंड झटापट होते. त्या राहुलने येऊन ऋषिकेशचा अक्षरशः गळा धरलेला असतो, पण हा स्वतःला कसं तरी सांभाळतो आणि त्या राहुलला ढकलून देतो. आणि तेवढ्यातच लाईट येतात, त्याच्यामुळे आता राहुलसुद्धा तिथून धावत पळत निघून गेलाय. मंडळी, इकडे शर्वरी अजूनही त्या माणसाची वाट पाहते, पण तो माणूस काय अजून इकडे आलेलाच नाहीये. आता हा ऋषिकेश म्हणतो कोण होता हा माणूस. ऋषिकेशने त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण तो काही मास्क निघालेला नाहीये. तर मंडळी, तेवढा आता इथे नर्स धावत आल्यात आणि इथे त्या नर्स म्हणतात की काय झालं, का आरडाओरडा करत होतात तुम्ही आणि असे खाली का पडलात. ऋषिकेश म्हणतो इथे माझ्यावरती हल्ला झाला, कोणीतरी इथे आलं होतं. नर्स म्हणतात कोणीतरी आलं होतं म्हणजे कोण आलं होतं. ऋषिकेश म्हणतो तेच माहीत नाही, पण इथे लाईट गेलं त्या संधीचा फायदा घेऊन कोणीतरी आलं होतं. नर्स म्हणते ऐका ना, ॲक्च्युली जो माणूस कोणी इथे आला होता ना त्यानेच त्या लाईट्स ऑफ केल्या होत्या, म्हणजे त्या माणसाने हे सगळं आहे ना प्लॅनिंगपूर्वक केलं आहे, तुम्ही थोडंसं सांभाळूनच राहा असं म्हणत ती नर्स तर निघून गेली आहे. तर मंडळी, ती जी नर्स आहे ना तिने आता इकडे जानकीला फोन केला आहे आणि जानकीला फोन करून सांगितलं की तुमच्या नवऱ्यावरती हल्ला झाला आहे, त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे, तुम्ही आत्ताच्या आता इकडे हॉस्पिटलमध्ये निघून या.
आता मात्र ही जानकी घाबरलेली असते, म्हणते की ऋषिकेशला काय झालं तर नाही आहे ना, म्हणजे नानांच्या बाबतीत झालं तेच ऋषिकेशच्या बाबतीत पण झालं का. खूप घाबरलेली असते ती आणि ती धावत पळतच आता इकडे हॉस्पिटलमध्ये यायला निघाली आहे. तर मंडळी आता हा जो राहुल आहे ना तिथे हॉस्पिटलच्या एरियामध्येच थांबलेला असतो. त्याला तो माणूस हवा असतो ज्याच्याकडे नानांचा मोबाईल आहे आणि त्याची तो वाट बघत असतो. आता तिथे असलेली जी स्टाफमधली एक मुलगी आहे ती म्हणते की तुम्ही इथे काय करताय, कोण आहात तुम्ही आणि किती वेळ झाला तुम्ही इथेच गिरट्या काय घालताय, तुमचं काय काम आहे. तेवढा आता ह्याला काय सांगावं कळत नाही आहे आणि हा काही चेहऱ्यावरचा मास्क पण काढत नसतो. त्या मुलीला ना पूर्ण संशय आहे की म्हणजे तुमचं काही प्लॅनिंग वगैरे तर नाही आहे ना, नक्की कोण आहात, कोण तुम्ही, सिक्युरिटीला बोलू का. तर तो म्हणतो की नाही नाही, मला ते डॉक्टर परांजपे आहेत ना त्यांना भेटायचं आहे, त्यांच्याशी थोडंसं बोलायचं आहे महत्त्वाचं. आणि या दोघांचं बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच आता तो जो वॉर्डबॉय आहे ज्याने नानांचा मोबाईल लपून ठेवलेला असतो तो तिथे आलाय आणि त्या नर्सला म्हणतो की अगं तू काय करतेस, मला तुझ्याशी थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि ती नर्स म्हणते अरे तू इथं काय करतोयस आणि इथे जर तुला कुणी बघितलं ना तर केवढा मोठा प्रॉब्लेम होईल, तुला कळतंय का, जा बरं तू इथून निघून. तेवढा तो म्हणतो की ऐक ना, मला तुझ्याशीच महत्त्वाचं बोलायचं आहे. आता ती नर्स म्हणते की हे बघ, मला माझी नोकरी आणि जीव धोक्यात घालायचं नाही आहे, तू आत्ताच्या आता इथून निघ. तेवढं तो म्हणतो की अगं असं काय करतेस, तुला माहिती आहे का मी मालामाल होणार आहे, मालामाल कोट्याधीश होणार आहे मी, 1 कोटी रुपये येणार आहेत माझ्याकडे, तुला माहिती आहे का. आता ती नर्स म्हणते अगं तू जा इथून, बाकी नंतर जे काय आहे ते बाहेर बोलू आपण, नाहीतर इथे तू पण मरशील आणि मी पण मरेल. आता मंडळी तो माणूस आहे ना इकडे जानकीला भेटायला आलाय, तिथे जानकी काय आलेली नसते. तर तो म्हणतो की जानकी अजून आली का नाही आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये आहे का विचारण्यासाठी आता त्याने पुन्हा एकदा नर्सला फोन केला आहे. आता ती नर्स म्हणते की जानकी मॅडम तिकडे गेल्या होत्या असतील, कारण काय झालं आहे त्यांच्या नवऱ्यावर कुणीतरी इकडे हल्ला केला आहे आणि त्याच्यामुळे त्या सडक इकडे आल्यात आणि आता त्या काय त्यांच्या नवऱ्यापासून हालतील असं वाटत नाही आहे. त्यावर तर म्हणतो की काय पणवती लागले यार, एकतर मोबाईल दिला असता त्यांना आणि ते 1 कोटी रुपये मला मिळाले असते, सगळं काम संपलं असतं आणि एका दिवशी मालामाल झालो असतो. पण हा तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. पण ठीक आहे, तू नको काळजी करूस, मला एकदा का ते 1 कोटी मिळाले ना की आपण दोघं लग्न करूया आणि मस्त सुखात राहूया, मग कशाला तुला ह्या नोकरीची गरज आहे, असा तो म्हणतो आणि फोन ठेवून देतो. आणि मंडळी आता तिथे दाखवलं की तो माणूस तिथून पुढे जात असतो आणि त्याच्या हातातून तो मोबाईल ना खाली पडलाय. आणि तेवढ्यात आता ही शर्वरी जी आहे ना तिने हुडी घातली काळ्या रंगाची आणि ती हुडी घालून त्याच्यासमोर आली आहे आणि त्याला काही न कळता त्याच्या पोटात त्यांना तिने चाकू खुपसलाय. आता ही व्यक्ती कोण आहे काय आहे त्याला काही अंदाज येत नाही आहे आणि तो बिचारा आता तिथेच खाली कोसळला आहे. आणि आता ही शर्वरी त्याच्या मोबाईल पॉकेटमध्ये ना सगळीकडे चाचपडत असते, म्हणजे तो मोबाईल, नानांचा मोबाईल कुठे आहे का काय आहे का चेक करत असते. पण त्याचा मोबाईल आहे ना सापडलाच नाही नानांचा, म्हणजे ऑलरेडी तो मोबाईल त्याच्या खिशातून खाली पडून गेलेला असतो, त्याच्यामुळे तिला काहीही सापडलेलं नाही आहे. आणि तेवढ्यात आता ती इकडे ना राहुलला फोन करते आणि राहुलला म्हणते की राहुल एक काम झालं आहे, तो माणूस सापडला आहे, म्हणजे ज्या माणसाकडे नानांचा मोबाईल होता ना तो माणूस सापडला आणि मी त्याला संपवून पण टाकलं. आता हा लगेच म्हणतो की अगं वेडी वेडी आहेस का तू, तू आत्तापर्यंत किती जणांना मारलेस, तू काय प्रत्येकाला मारत जाणार आहेस का, तुला कळतंय तू काय करतेस ते, आत्तापर्यंत किती जणांचे जीव घेतलेस त्याचा हिशोब तरी आहे का तुला. आता ती शर्वरी म्हणते की ए शाण्या, मला जास्त शहाणपणा शिकवायचं नाही आहे, माझ्या वाटेत जो जो येणार ना त्याला मी सगळ्यांना संपवून टाकणार, मग तो कोणी का असे ना. आता हे ऐकल्यानंतर आहे ना त्याच्या पायाखालची जमीन सरकले राहुलच्या, म्हणजे राहुलला असं वाटतं की जर मी हिला क्रॉस केलं किंवा हिच्या अगेन्स्ट गेलो तर ही मला पण संपवू शकते, काहीही करू शकते. आणि मंडळी आता राहुलने ते खूप शहाणपणा केला आहे, म्हणजे तो तिचा जो मोबाईलवर ज्यांचं ते बोलणं सुरू असतं आणि तिने सांगितलं आहे स्वतःच की मी त्या माणसाला मारलं आहे, हे सगळं काही आता राहुलने ना मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं, जेणेकरून त्या शर्वरीने स्वतःच तिच्या खुनाची कबुली दिली आहे. तर मंडळी आता ह्या दोघीजणी इकडे किचनमध्ये असतात आणि त्या दोघींचं आता बोलणं सुरू आहे की शर्वरी वंचनचा नेक्स्ट प्लॅन काय असेल. आता ही म्हणते की मला तिची काही गॅरंटी देता येत नाही आहे, एक तर पेनड्राईव्ह हातातून गेला आहे, नानांचा मोबाईल तो पण तो माणूस आला नाही आहे आणि हे सगळं झालं आहे. आता दादांवर जो हल्ला झाला तो हल्ला शर्वरीनेच केला आहे. शर्वरीवंचं एक एक आहे ना शहाणपणाने चाळत आहेत आणि आपल्याला ती कळतच नाही आहे. आणि ऐश्वर्या तू तिच्यासोबत आहेस तरी तुला काहीच कळत नाही आहे. आता ही ऐश्वर्या म्हणते की ती शर्वरी इतकी शहाणी आहे ना, प्रत्येक वेळेला माझा वापर तर करून घेते, पण ती काय करणार आहे, तिच्या डोक्यात काय प्लॅन आहे याचा सुगावसुद्धा लागू देत नाही आहे, मला कळत नाही तिचं डोकं नक्की कसं चालतंय ते. तेव्हा आता ही म्हणते की हो ना, काहीच कळत नाही आहे, नानांचा एकदा मोबाईल सापडला असता ना तर खरंच खूप मोठ्या गोष्टी क्लिअर झाल्या असत्या. पण ठीक आहे जाऊ दे, मी सध्या दादा नाना डबा देऊन येते, मग आपण पुढचं बघू काय करायचं ते. मंडळी आता इकडे दाखवलं की ही जी आहे अवंतिका ती डबा घेऊन आली आहे ऋषिकेश जानकीसाठी. तिला म्हणत असते की दादा तुमच्यासाठी तुमच्या आवडती भाजी करून आणली मी. आणि त्यावर आता ती म्हणते की वहिनी काही सापडलं का, काही कळालं का, म्हणजे दादांवर हा हल्ला कोणी केला असेल, काही कळलं का. तर ऋषिकेश म्हणतो की जाऊ दे ना, ज्या माणसाने हे सगळं केलं होतं ते प्लॅनिंगपूर्वक केलं होतं आणि मला असं वाटतं की ज्या माणसाने नानांना मारलं आहे त्याच माणसाने माझ्यावर सुद्धा हल्ला केला आहे, कारण ज्या क्षणी मला पेनड्राईव्ह हातात मिळाला त्यानंतरच माझ्यावरती जीव घेण्याचा हल्ला केला, म्हणजे मी ह्या सगळ्या प्रकरणात पडू नये किंवा हे सगळं होऊ नये म्हणून हा सगळा प्लॅन झाला आहे.
तेवढं आता त्या ऋषिकेशला अवंतिका म्हणते की म्हणजे दादा तुम्हाला काय म्हणायचं आहे. तेवढं तो म्हणतो की तुमचा जो संशय खरा होता. मलाही आता असंच वाटायला लागलं आहे की या सगळ्यामागे शर्वरीचा हात आहे आणि शर्वरी हे सगळं घडून आणते. म्हणजे शर्वरीला कळलं की जसा तो पेनड्राईव्ह मला मिळाला आहे आणि मी सगळ्यांसमोर जा विचारेन म्हणून तिने मला मारण्याचा प्रयत्न केला आणि आताही मी त्यातून वाचलो आहे. आणि जसा मोबाईल जानकी आणायला गेली त्या माणसाकडून, जानकीने त्या माणसापर्यंत पोहोचू नये म्हणून त्या माणसाने पुन्हा माझ्यावर हल्ला केला, जेणेकरून जानकी पुन्हा माझ्याकडे येईल आणि मोबाईल त्या माणसाच्या हाती लागेल. म्हणजे हे सर्व शर्वरीचं प्लॅनिंग आहे, तिचं डोकं आहे, सगळं प्लॅनिंग करून ठरून सगळ्या गोष्टी करते. तर मंडळी आता ह्या लोकांचं बोलणं सुरू असतं आणि त्याच वेळेला जानकीच्या फोनवर एका इन्स्पेक्टरचा फोन आला आहे. आता ते म्हणत असतात की कोण बोलताय तुम्ही. तर इकडे जानकी म्हणते की मी जानकी रणदिवे. आपण तेवढं ते म्हणतात की मी इन्स्पेक्टर बोलतोय. ज्या माणसाचा खून झाला, ज्या माणसाची डेड बॉडी इथे सापडली आहे, त्याच्या फोनमध्ये शेवटचा कॉल हा तुमचा आहे असं आता त्यांनी सांगितलं आहे. जानकी म्हणते की काय. तो माणूस म्हणतो की हो, त्या माणसाने काही वेळापूर्वीच तुम्हाला फोन केला होता आणि शेवटचा कॉल तुमच्याशी आहे. त्यामुळे त्या माणसाशी तुमचा काय संबंध होता, त्यामुळे आम्हाला तुमची चौकशी करावी लागणार आहे. तर मंडळी आता जानकीला खूप मोठा धक्का बसलाय. जानकी आता इथे ऋषिकेशला सांगत असते की जो माणसाकडे नानांचा मोबाईल होता त्या माणसाचा खून झालाय. म्हणजे हे सगळं कोणीतरी ठरवून केलंय. म्हणजे मला विचलित केलं. मी त्या माणसाला भेटू नये म्हणून तुमच्यावर हल्ला केला. जशी मी इकडे आले तसं त्या माणसावर हल्ला झाला. म्हणजे हे सगळं शर्वरी वंचनी. आता मात्र हे सगळेजण घाबरलेत. म्हणजे शर्वरी इतका मोठा आणि खतरनाक प्लॅन करू शकते याची आता कल्पनाच नाही आहे. जानकी पूर्ण घाबरली आहे. ऋषिकेश म्हणतो जानकी घाबरू नकोस, काही होणार नाही आहे, मी तुझ्या पाठीशी आहे. आता तर आपल्याला ह्या सगळ्या मागचा सूत्रधार शोधून काढायलाच पाहिजे. आणि ह्या मागे जर शर्वरी असेल तिला तर मी सोडणार नाही आहे. किती लोकांचा जीव घेणार आहे ही. तर मंडळी आता इकडे दाखवलं की हा जो राहुल आहे ना शर्वरीला भेटायला आलेला असतो आणि शर्वरीला जा विचारतो. आता ह्या राहुलने ना इथे पण खूप मोठा शहाणपणा केला बरं का. त्याने त्याच्याकडे असलेला जो मोबाईल आहे ना तो ऑलरेडी रेकॉर्डिंगवर ठेवलेला असतो. कारण शर्वरीचं बोलणं त्याला रेकॉर्ड करून ठेवायचं असतं. कारण शर्वरीच्या विरोधात एक सगळे पुरावे जेवढे मिळतील ना त्याला ते गोळा करायचे असतात. आणि आता तो घरी आल्यानंतर शर्वरीला जा विचारतो की काय केलंस तू त्या माणसालाही मारलंस. अगं पण त्याच्याकडे मोबाईल होता ना. आता तू त्या माणसाला मारल्यानंतर मोबाईल तरी मिळणार आहे का. शर्वरी म्हणते की माझ्याकडे कोणता पर्यायच नव्हता. कारण तो मोबाईल जर जानकी छाती लागला असता तर मी संपले असते. आणि आतापर्यंत मी जे 2 खून केलेत ना ते पण माझ्या अंगाशी आले असते आणि मला कोणतीच रिस्क घ्यायची नव्हती. काय ना नानांच्या मोबाईलमध्ये खूप मोठा पुरावा आहे आणि मला तोच हटवायचा होता. पण आता हा म्हणतो की अगं पण त्याच्याने काय साध्य होणार आहे, काय सिद्ध झालं सांग ना. की तू त्या माणसाकडून मोबाईल घेण्याआधीच त्या माणसाला संपून टाकलंस. अगं एकदा त्याच्याशी बोलायचं तरी होतं ना, त्याने काही 4 पैसे घेतले असते. शर्वरी म्हणते की नाही मी का पैसे देऊ, मला त्या माणसाला पैसे द्यायचे नव्हते. नानांचा मोबाईल आणि तो घेण्यासाठी आपण त्याला पैसे द्यायचे अजिबातच नाही. मी त्याला संपून टाकला आणि काळजी नको करूस, मी सगळे पुरावे सुद्धा मिटवून टाकलेत. कोणाला काही कळणार नाही की त्या माणसाला मी मारले ते. ओके, त्याच्यामुळे तू उगाचच मला नको त्या शहाणपणा शिकू नकोस. आता मंडळी ही जी शर्वरी आहे ना आणखीन त्या राहुललाच शहाणपणा शिकवत असते बरं का. राहुल म्हणतो की शर्वरी तू हे सगळं ज्या ओव्हर कॉन्फिडन्सनी बोलतेस आणि करतेस, एक ना एक दिवस हा तुझा ओव्हर कॉन्फिडन्स तुझ्याच अंगाशी येणार आहे. आता ही शर्वरी म्हणते की बस रे, एक तर तुझ्या डोक्यात तुला काही सुचत नाही, तू काही करू शकत नाहीयेस, मग का माझं डोकं आणखीन खातोयस. काहीही होणार नाहीये. मी अशा प्रकारे त्याला मारलंय, अशा ठिकाणी मारलंय, तिथे कोणता CCTV फुटेज नाही आहे, तिथे काहीही नाही आहे. त्याच्यामुळे हा खून मीच केलाय हे कोणाच्याही लक्षात येणार नाही आहे. आणि मर्डर वेपनसुद्धा मी अशा ठिकाणी गायब केलं आहे, कोणालाही कळणार नाही आहे. त्याच्यामुळे तू अजिबात काळजीच करू नकोस, कळलं. तर मंडळी या सगळं आता जे बोलणं झालं ना ते सगळं काही त्याने त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं. आणि मंडळी लकीली एक खूप मोठी गोष्ट म्हणजे तोच मोबाईल आता जो राहुलने ज्या मोबाईलमध्ये ते सगळं रेकॉर्ड केलेलं असतं तो मोबाईल आता इकडे जानकी आपलं ऐश्वर्याच्या हाती लागलेला आहे. आणि खरं तर राहुल तिथे मोबाईल ठेवून जातो आणि ऐश्वर्या म्हणते की हा राहुलचा मोबाईल आहे, नक्की याच्यामध्ये काहीतरी असेल, आपल्या हाती काहीतरी लागेल, आपल्याला ह्याच्यातनं उघडून बघावंच लागेल. आणि पटकन ती राहुलचा मोबाईल घेते आणि तो मोबाईल चेक करते तर ते फर्स्ट रेकॉर्डिंग असतं तेच आता इथे ऐश्वर्याच्या समोर आलेलं आहे. ही ऐश्वर्या पटकन त्या राहुलचा मोबाईल घेऊन जाते आणि त्याच्या मोबाईलमधलं ते रेकॉर्डिंग ऐकून तिला मात्र खूप मोठा धक्का बसलाय. कारण ह्या शर्वरीने त्या एका रेकॉर्डिंगमध्ये तिने केलेल्या तिच्या तिन्ही गुन्ह्यांची कबुली केली आहे. ते तिन्ही मर्डर तिने स्वतः केलेत आणि कशा पद्धतीने ते खून पचवले, सगळे पुरावे गायब केले, सगळं काही त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. आणि आता तिने इतका शहाणपणा केलाय, ते जे रेकॉर्डिंग आहे ना ते सगळं तिने स्वतःच्या मोबाईलमध्ये काढून घेतलंय बरं का ऐश्वर्याने. आणि हेच ते आता तिकडे जी अवंतिका आहे अवंतिकेला सांगत असते की मला ना तुला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे, खूप महत्त्वाचं काहीतरी दाखवायचं आहे. असा मोठा पुरावा जो आपल्या हाती लागलाय, आता आपल्याला कशाची शोधाशोध करावी लागणार नाही आहे. शर्वरीने तिन्ही खून केलेत, त्या माणसाला सुद्धा शर्वरीनेच मारलेला आहे ज्या माणसाकडे नानांचा मोबाईल होता. तर अवंतिका म्हणते की अगं काय म्हणतेस,
तुला कसं कळलं हे आणि पुरावा म्हणजे कोणता पुरावा आहे तुझ्याकडे? आता ही ऐश्वर्या म्हणते, "तुला सगळं काही नीट सांगते, सगळं सांगते, पण आता इथे आपल्याला बोलता येणार नाही आहे. माझ्याकडे असा एक पुरावा आहे. मी तुला तो जो रेकॉर्डिंग आहे ना, ते पाठवते. तू ते दादांना आणि जानकीला दोघांना सुद्धा दाखव आणि ऐकव." तर आता इथे ऐश्वर्याने काय केलंय, की तिच्याकडे जी रेकॉर्डिंग आहे, जिने ते राहुलच्या मोबाईलमधून घेतलंय, ते आता तिने जानकीला आणि ह्या अवंतिका दोघींना सुद्धा तिने सेंड केलंय. तर मंडळी आता हेच रेकॉर्डिंग आहे ना घेऊन ही अवंतिका हॉस्पिटलमध्ये आलेली असते बरं का. आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर जेव्हा त्यांनी हे सगळं रेकॉर्डिंग ऐकलंय, त्याच्यामुळे आता तिघींच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकली आहे. कारण ह्या शर्वरीने एक नाही तर आतापर्यंत 3 खून केलेत. आणि एवढाच नाही तर जानकीला मारण्याचा प्रयत्न केला, ऋषिकेशला मारण्याचा प्रयत्न केला. सगळं काही तिचं प्लॅन कटकारस्थान होतं, हे सगळं काही आता त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. तर मंडळी आता ह्याच गोष्टीचा पुरावा म्हणून जानकी आणि आता ही ऋषिकेश शर्वरीला जेलमध्ये पाठवणार आहेत कायमचे. तर मंडळी ह्यासाठी आता ना शर्वरीला म्हणजे शर्वरीने आता हे सगळे मोबाईलमध्ये तर रेकॉर्डिंग केलंय, पण पुन्हा तिने या सगळ्यांची कबुली स्वतः पोलिसांच्या समोर द्यावी आणि नानांचा आणि ह्याचा विक्रांतचा खून तिने स्वतःच्याच हातून केलाय हे तिने कबूल करावं. म्हणून या सगळ्यांनी मिळून आता एक खूप मोठा आणि खतरनाक असा प्लॅन केलाय आणि ज्याच्यामध्ये आता शर्वरी स्वतः अडकणार आहे. आता नेमकं हे सगळं काय करणार आहेत, कसं केलंय, शर्वरी ही स्वतः कशा पद्धतीने एक्सपोज होणार आहे, हे सगळं सगळं काही आता आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळेल. तर मंडळी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.